अहमदपूर तालुक्यातील शिरढोण येथे समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तीकडून विटंबना करण्यात आली असून त्याच्या निषेधार्थ उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे सकल लिंगायत समाज बांधवांच्या वतीने 24 रोजी बाजारपेठ आणि इतर ठिकाणी बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला आणि उमरगाचे तहसीलदार यांना आरोपीवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात निवेदनही देण्यात आले। गुंजोटी गावातील विविध भागातून बसव अनुयायी बसव प्रेमी जनता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र झाले। त्यानंतर त्या ठिकाणी महापुरुषांच्या जय जयकाराच्या घोषणा देत 12व्या शतकातील थोर समाज सुधारक राष्ट्रीय महापुरुष लिंगायत धर्म संस्थापक समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले। महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी उमरगा येथील तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले। गुंजोटी येथील व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्त बंद पाळून संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवले होते। सर्वच ठिकाणी दिवसभर शुकशुकाट दिसून आला। यावेळी श्री बसवण्णा समिती अध्यक्ष महेश देशमुख, उपाध्यक्ष सोमनाथ पाटील, सचिव सुनील हारगुळे, सदस्य पिंटू पाटील, रवी देशमुख, धीरज देशमुख, पिंटू साखरे, स्वप्नील देशमुख, योगेश साखरे, संगमेश्वर पाटील, प्रसाद हारगुळे, ओम कारभारी, नितीन पाटील, सोनू मेहत्रे, सागर कारभारी, बबलू पाटील, अतुल साखरे, उमेश देशमुख यांच्यासह लिंगायत समाज बांधव आणि शिवबसव प्रतिष्ठानचे दिनेश बिराजदार, अभय अष्टके आदींची प्रमुख उपस्थिती होती। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव। मी शेटगार गुरप्पा माणिकराव। सर्वप्रथम मी अखंड भारतातील महामानवाला वंदन करतो, त्यांच्या कार्याला वंदन करतो। कालच शिराढोण येथे आपल्या विश्वाला बंधुत्वाचा समतेचा संदेश देणारे महामानव जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचं विटंबन झालं। हे आम्हा त्यांच्या विचारावर चालणाऱ्या आम्हा पायिकासाठी एक अतिशय दुःखद घटना आहे। या घटनेच्या निषेधार्थ आम्ही गुंजोटी बंद ठेवलेला आहे आणि आत्ताच माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। जो कोणी या घटनेशी संबंधित आरोपी आहे त्याला तात्काळ अटक करून कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। धन्यवाद।